पुढील वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार. बालभारतीकडून नवीन पाठ्यपुस्तके प्रकाशित. पुणे. प्रतिनिधी 7 मे 2026. पुढील शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार असून या इयत्तांची पाठ्यपुस्तके राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नव्याने प्रकाशित केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने बालभारती याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते आणि शाळांना या बदलांची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे बदल आणि अपडेट्स. नवे अभ्यासक्रम. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन पाठ्यपुस्तके अनिवार्य असतील. मराठी भाषेची अनिवार्यता. इंग्रजी माध्यमाच्या दुसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकू मराठी आनंदाने तर इतर माध्यमांसाठी करू मैत्री मराठीशी ही मराठी भाषेची पाठ्यपुस्तके अनिवार्य करण्यात आली आहेत. जुना अभ्यासक्रम संपुष्टात. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 हे इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या सध्याच्या पाठ्यपुस्तकांसाठी शेवटचे वर्ष असेल. त्यामुळे शाळांनी या इयत्तांच्या पुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसारच करावी असे आवाहन बालभारतीने केले आहे. प्रात्यक्षिक नोंदवह्यांचे बंधन. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवह्यांचा प्रॅक्टिकल नोटबुक्स वापर करणे बंधनकारक आहे. कोणत्याही शाळेने खासगी प्रकाशनांच्या वह्या वापरण्याची सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी सवलती. मंडळामार्फत इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमात विशेष स्वाध्याय पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. या स्वाध्याय पुस्तिकांच्या छापील किमतीवर 40% सवलत डिस्काउंट दिली जाणार असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे संचालक अनुराधा ओक यांनी कळवले आहे. नवीन वर्षात इयत्ता 6वीसाठी हिंदी, कन्नड, उर्दू, सिंधी यांसारख्या विषयांची काही वैकल्पिक ऑप्शनल पाठ्यपुस्तके देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.